कृषी क्षेत्राचा खरा आणि शाश्वत विकास साधायचा असेल तर श्री राजेश बकानी. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. राज्य शासनाने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. एआय ॲग्रीस्टॅक योजना, कृषी समृद्धी योजना आणि नैसर्गिक शेती अभियान सारख्या आधुनिक संकल्पना शेतीत आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबद्दल आणि त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपांढर नसते योजना यासारख्या योजना शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या आहेत. याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. परंतु माननीय अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्राचा खरा आणि शाश्वत विकास साधायचा असेल तर केवळ योजना जाहीर करून चालणार नाही. कृषी शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालाला योग्य भाव या तीनही गोष्टी एकत्रितपणे मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. अशावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाची संधी मिळणे ही काळाची गरज आहे. या संदर्भात मी शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये सेलसुरा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मालकीची जमीन आहे आणि त्या ठिकाणी शासकीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा आणि त्याचप्रमाणे फिशरी सायन्स कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावे ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर, एकच मिनिटं, शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतमालाला मिळणारा अपुरा भाव. विदर्भातील शेतकरी सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके प्रचंड कष्टाने घेतो, पण बाजारात त्याला अनेकदा हमी भावापेक्षाही कमी किंमत मिळते. शेवटी शेतकरी तोटा सहन करून आपले उत्पादन विकण्यास भाग पाडतो. ही परिस्थिती बदलणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना जी सुरू केली आहे, या योजनेत शेतकऱ्याने बाजारात उत्पादन विकल्यानंतर जर त्याला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळाली तर हमी भाव आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यातील